याच्या संदर्भामध्ये आपला सगळ्या पत्रकार मित्रांकडे आम्ही लोक या ठिकाणी आलेलो आहोत। आजच्या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय नंदकिशोरजी दंडारे, अध्यक्ष वैनगंगा महोत्सव कमिटी, उपाध्यक्ष विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत, त्याचप्रमाणे अध्यक्ष राष्ट्रीय किसान क्लब। नंदकिशोरजींच्या प्रयत्नाने हे आता आपलं तिसरं वर्ष आहे की वैनगंगेच्या काठावरती आपण वैनगंगा महोत्सव या तिसऱ्या वर्षी सलगपणे साजरे करते आहोत। वैनगंगा नदीच्या तीरावरती आंबोरा तीर्थक्षेत्र आहे। भगवान भोलेनाथ शंकराची पावनभूमी आहे आणि गंगेचं महत्त्व लोकांना कळावं, या भागातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना गंगेचं महत्त्व पटवून देणे, त्याचप्रमाणे काशीला जाऊन सर्वसामान्य माणूस ती गंगा आरती पाहू शकत नाही, तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि त्यामुळे गंगा आरती कशी असते याचं त्यांना एक प्रकारचं प्रात्यक्षिक म्हणा ते दाखवणे, त्याचप्रमाणे परिसरामध्ये भक्तीचा संगम पुनश्च, कारण त्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आहे आंबोरा या तीर्थक्षेत्राला आणि फार मोठं महात्म्य आहे। त्या ठिकाणी महाशिवरात्रीला पिढ्यानपिढ्यापासून पौराणिक काळापासून फार मोठी यात्रा भरते, परंतु ज्या वैनगंगेच्या काठावरती आहे त्या वैनगंगेच्या त्या अशा प्रकारची आरती मात्र झाली नाही। आता हे तिसरं वर्ष आहे आणि या वर्षीचं आयोजन फार मोठ्या प्रमाणात आहे। त्याची माहिती, त्याचा प्रचार प्रसार सर्वदूर व्हावा, जास्तीत जास्त लोकांनी या गंगा आरतीमध्ये सहभागी व्हावं, हा यामागचा उद्देश आहे। त्या निमित्ताने परिसरामध्ये भक्तीची गंगा व्हावी आणि जी गंगा दुर्लक्षित आहे, कारण त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात प्रदूषण आणि इतरही समस्या आहेत, त्याकडे लक्ष जावं आणि त्या माध्यमातून परिसरातील लोकांमध्ये एक चांगला संदेश जावा, ही आपली आजच्या पत्रकार परिषदेच्या मागची मुख्य भावना आहे। तर हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 15, 16 आणि 17 सायंकाळी 6 वाजतापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि विधिवत 15 तारखेला त्याचा उद्घाटनाचा सोहळा आहे। त्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री भारत सरकार हे राहणार आहेत। तसंच त्याचे सहउद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राहणार आहेत। हा कार्यक्रम आहे आपला 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता आणि त्यामध्ये प्रमुख अतिथी आणि इतर सगळे बरेचसे लोक त्यामध्ये आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारीला पण पुन्हा सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम आहे। त्यामध्ये परमपूज्य भगीरथजी महाराज हे कार्यक्रमाचे उद्घाटक राहतील आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सूर्यानंद गिरी महाराज आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणारे राजे उद्धवजीराजे भोसले। विश्व हिंदू परिषद हे या ठिकाणी राहणार आहे आणि त्यानंतर भजन संध्या होणार आहे लॉ अँड रामायण भजन मंडळ नागपूर यांच्या माध्यमातून। याला सुद्धा सगळे खासदार मंडळी एरियातले बरेचशे लोकांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे। मागच्या वर्षी हजारोच्या संख्येने लोकांनी याचा लाभ घेतला, यावर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतील असा आमचा अंदाज आहे कमिटीचा। आणि त्यानंतर आहे तिसरा दिवस, तर तो सुद्धा सायंकाळी 6 वाजतापासून त्याचं आयोजन आहे। हरिगाथा भजन मंडळ गोंदा यांची भजन संध्या त्या दिवशी आहे आणि त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्धेचे खासदार माजी खासदार रामदासजी तडस आणि उद्घाटक राहणार आहेत पीठाधीश्वर महामंडलेश्वर कलकीरामजी महाराज आणि त्यानंतर भव्य महाप्रसाद आहे। तर या तिसऱ्या दिवशी महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि हे स्थान आहे चैतन्येश्वर मंदिर आंबोरा, या ठिकाणी आपला हा 3 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आहे। आप सभी को सादर नमस्कार। मैं पहले तो माफ़ी मांगता हूँ कि ये थोड़ा देरी हुई आने के लिए। सब लोगों ने सुना होगा वैनगंगा महोत्सव, वैनगंगा महोत्सव। तो वैनगंगा महोत्सव क्यों और कैसे और क्या प्रेरणा है? वैनगंगा महोत्सव, वैनगंगा एक ऐसी नदी है जो नागपुर के पहले पार्ट में आके तेलंगाना होते हुए गोदावरी को आगे मिलती है। बाद में कृष्णा वगैरह बहुत सारे समंदर में वो मिलती है, लेकिन वैनगंगा जो नाम है वो गंगा यहाँ नहीं आ सकी, इसीलिए वैनगंगा का नाम दिया गया है।
पुरातन में आप अपन अगर अपनी हिस्ट्री को जानते हैं तो बहुत सारे ऋषि मुनि इसको दूसरी काशी बोल के भी बोलते थे। यहाँ पे नेपाल के प्रिंस वो भी आके तपस्या किए हैं। इतनी बड़ी पावन भूमि में ये आमोरा क्षेत्र जो स्वयंभू शिवलिंग है, स्वयंभू शिवलिंग है, इतना बड़ा इंपॉर्टेंट प्लेस अपने नागपुर डिस्ट्रिक्ट में होने के बाद भी अपन उसको अगर आगे नहीं बढ़ाए तो ये सब लोगों की इच्छा थी कि कुछ अच्छा हो, इसलिए हमने शुरुआत की और आज तीसरा साल जा रहा है। तीसरे साल में हमने पूरी काशी, आप जो काशी में पूरी जैसे आप आरती देखते गंगा आरती, उसी स्टैंड पे पूरी आरती होती है। काशी से पंडित आते हैं और वैसी आरती यहाँ पे होती है। मैं आप सभी के माध्यम से सब लोगों को आमंत्रित करता हूँ कि आप सभी इस अवसर को मत खोए। आप हमारे महाराष्ट्र के काशी एक बार जरूर आए, आंबोरा जरूर आए। धन्यवाद। लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी काय उपाययोजना केल्यात? आम्ही पूर्ण व्यवस्था करतो मॅडम, पोलीस प्रशासन व्यवस्था करते, जिल्हाधिकारी पूर्ण प्रशासन व्यवस्था करते। नाही, पण बराचसा जो भाग आहे तो ग्रामीण आहे तिकडला, तर लोकांची संख्या जास्त, तिथे महिलांचे जे इश्यू असतात, महिलांसाठी विशेष त्यास काही सोयी आहेत का तिथे? आमच्याकडे प्रसाधन त्या केंद्र आहे वगैरे? आणि जिल्हा प्रशासन आम्ही स्वतः आमचं संस्था सुद्धा त्याबद्दल बघत असतो।